आहे. आज भाजपा आणि बाकी मोर्चाच्या वतीने आपण या ठिकाणी ही जयंती साजरी केलेली आहे. आज या जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आमचे सन्माननीय कामत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्याचबरोबर पक्षाचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी वेळेत वेळ काढून आले, त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्वांना धन्यवाद मी देतो आणि अशाच पद्धतीने हे प्रबोधन झालं पाहिजे ही मनापासून मी भावना व्यक्त करतो. आज हा छोटा जरी कार्यक्रम असला तर हा मौलिक कार्यक्रम आहे, कारण येणाऱ्या इलेक्शनचा प्रसंग पहिला तर सर्वच कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रम करत असतात. पण भाजपाचे अनुजाती मोर्चाचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी खरोखरच सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती पाहिजे त्या ठिकाणी सर्व उपस्थित राहतात. आज या परिसराची जर पाहणी केली तर खरोखर या ठिकाणी दुर्लक्षित आहे आणि हा माझ्या अंदाजे कोल्हापूरमध्ये हा पहिलाच पुतळा असेल की जो लाल बहादूर शास्त्री यांचा हा शास्त्रीनगर या ठिकाणी पुतळा आहे. तर मी प्रशासनाला विनंती करतो की लागलीच आम्ही हा प्रस्ताव तयार करणारच आहे, आणि या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे अशासाठी आम्ही प्रस्ताव येणाऱ्या काही दिवसामध्ये करणार आहे आणि प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. या आजच्या या जयंतीनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो आणि आज हा छोटासा कार्यक्रम आमचा संपन्न झाला. संपन्न होत असताना सगळ्या नागरिकांना मी सांगू इच्छितो समाजामध्ये जागृती झालं पाहिजे. तर या जागृती पाठीमागं आणि आपण केलेलं कार्य हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन असंच कार्य करावं ही सर्व कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती.